हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाओ. 13 ऑगस्टपासून श्रावण मासाला प्रारंभ होतो आहे. श्रावण महिना हा भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे. भगवान शंकरांच्या सेवेसाठी, उपासनेसाठी हा महिना अतिशय पवित्र मानला गेला आहे. तर आपल्याला या महिन्यात जास्तीत जास्त पारायण करायचे आहेत, भगवान शंकरांची सेवा करायची आहे. त्यांची कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करायची आहे. तर या श्रावण महिन्यात 4 सोमवार येणार आहेत. तर ते 4 सोमवार कोणते कोणते आहेत? पहिला सोमवार हा 17 तारखेला आहे, दुसरा 14 तारखेला, त्यानंतर 31 तारखेला आणि त्यानंतर 7 तारखेला शेवटचा सोमवार आहे. तर असे 4 सोमवार यावर्षी आले आहेत. तर आपल्याला हे 4ही सोमवार भगवान शंकराची सेवा करायची आणि संपूर्ण श्रावण महिना आपल्याला त्यांची सेवा करायची आहे. तर या महिन्यात आपल्याला सेवा करत असताना काही चुका करायच्या नाही आहेत, तर आपल्याला त्याचं संपूर्ण फळ मिळणार नाही. तर यावर व्हिडिओ आला आहे, तुम्ही खाली जाऊन हा व्हिडिओ बघू शकता. आजची जी माहिती आहे ती म्हणजे या श्रावण महिन्यात, म्हणजे श्रावण महिना येणारी 13 तारखेच्या आधी तुम्हाला काही वस्तू आणायच्या आहेत. त्या वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत, म्हणजे त्या वस्तू तुम्ही श्रावण महिन्याच्या आधी आणा किंवा मग कमीत कमी तुम्ही 17 तारखेच्या आधी आणा. म्हणजे 17 तारखेला पहिला श्रावण सोमवार आहे, तर त्याच्या आधी तरी तुम्ही घेऊन या. त्या वस्तू आपल्या देवघरात असणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर त्यातल्या काही वस्तू तुमच्याकडे असतील तर काही हरकत नाही, ज्या वस्तू नसतील त्या वस्तू तुम्ही नक्कीच आणा तुमच्या घरात. तर त्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्या वस्तू आपल्या देवघरात कशा पद्धतीने ठेवायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आपल्याला कोणकोणत्या वस्तू आणायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते. आता पहिली वस्तू आहे ती म्हणजे महादेवांची शिवपिंड. आता शिवपिंड तुम्ही म्हणणार, ताई तुम्ही आम्हाला सांगत आहात, म्हणजे शिवपिंड प्रत्येकाच्या घरात असते. असं कोणतंच घर नाही की जिथे महादेवांची पिंड नसेल. शिवपिंड नसेल तर आपल्या देवघराला शोभा येत नाही. आपलं देवघर त्याशिवाय अपूर्ण आहे. तर शिवपिंड असते, परंतु बऱ्याच घरांमध्ये शिवपिंड असते बघा. तर त्यात ना तो काळा दगड असतो बघा ठेवलेला, तशी शिवपिंड नसावी. त्यानंतर नागरहित, जिथे मागे नाग असतो तशी सुद्धा शिवपिंड नसावी. म्हणजे प्लेन शिवपिंड पाहिजे. एकतर तुम्ही पंचधातूची ठेवू शकतात किंवा तुम्ही पितळी ठेवू शकता. तर घेताना एकतर पारदची शिवपिंड घ्या किंवा पंचधातूची किंवा पितळी तुम्ही घेऊ शकता. आता यानंतर येतं ते म्हणजे रुद्रयंत्र. रुद्रयंत्र अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर रुद्रयंत्र आपल्या देवघरात असणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांकडे अजूनसुद्धा रुद्रयंत्र नाही आहे. ते भगवान शिवांचं आसन मानलं गेलं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला दिंडोरीपर्यंत आपल्या केंद्रात ते मिळून जाईल. मी सुद्धा ते केंद्राचं आणलेलं आहे. तर त्यावर आपल्याला संपूर्ण महिनाभर किंवा प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक करायचा आहे. कसा करायचा आहे याबद्दल लवकरच माहिती येणार आहे. तर तुम्ही ते रुद्रयंत्र घेऊन या. मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगेल की कशा पद्धतीने आपल्या रुद्रयंत्रावर रुद्राभिषेक करायचा आहे. रुद्राक्षाची माळ. रुद्राक्ष आपल्याला माहिती आहे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. तर रुद्राक्षाची माळ तुम्हाला आणायची आहे. रुद्राक्षाच्या माळेवरच आपण भगवान शंकरांचा जप करायचा असतो. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण रुद्राक्षाच्या माळेवर करू शकतो. तर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर नक्कीच तुम्ही आणा आणि आपल्याला संपूर्ण महिनाभर या मंत्राचा जप करायचा आहे किंवा प्रत्येक सोमवारी या मंत्राचा जप करायचा. आता यानंतर येतं ते म्हणजे गजांतलक्ष्मी. गजांतलक्ष्मी आपल्या देवघरात पाहिजे. आता माझ्यासुद्धा देवघरात गजांतलक्ष्मी नाही आहे, मी तुम्हाला सांगते आहे, पण माझ्या देवघरात खरंच नाही आहे. मी सुद्धा म्हणजे कधीपासून म्हणते की मी आता आणेल तेव्हा आणेल. आता मला नाही माहिती म्हणजे माझं आणणं होईल का, पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे तुमच्याकडे नसेल तर नक्कीच तुम्ही, श्रावण महिना खूप पवित्र आहे तर तुम्ही घेऊन या. मला सुद्धा शक्य झालं तर नक्कीच मी आणेल. तर गजांतलक्ष्मी आपल्या घरात असायला हवे. आणि गजांतलक्ष्मी असताना म्हणजे 2 हत्ती येतात, ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. तर त्याचा उजवा पाय पुढे पाहिजे त्या हत्तीचा आणि एक डावा पाय मागे, असा गजांतलक्ष्मी म्हणजे असा हत्ती पाहिजे. ते 2 आपल्याला देवघरात ठेवायचे असतात. अशा पद्धतीने मला शक्य झालं तर नक्कीच मी आणेल. तर ते ठेवायचे असतात. तुम्हाला शक्य असेल तर आणा, असं काही जबरदस्ती नाही. आणायचं असेल तर नक्कीच तुम्ही आणू शकता. आता यानंतर येतं ते म्हणजे दक्षिणावर्ती शंख.
जे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, दक्षिणावर्ती शंखाने आपण भगवान विष्णूंचा अभिषेक करत असतो, तर ते तुम्ही नक्की घेऊन या. त्यानंतर श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर श्रीयंत्र नक्कीच तुम्ही घेऊन या. श्रीयंत्रसुद्धा आपल्या घरात असणं गरजेचं आहे. आता यानंतर घटस्थापना येईल, आपले नवरात्र सुरू होईल, तर नवरात्रीसुद्धा आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, तर आपल्या घरात श्रीयंत्र असणं खूप गरजेचं आहे. श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर ते सुद्धा तुम्ही आत्ताच घेऊन या. आणि यानंतर येतं तो म्हणजे डमरू. आपल्या भगवान शंकरांना डमरू अतिशय प्रिय आहे, तर तुम्हाला शक्य असेल तर डमरू तुम्ही नक्कीच आणू शकतात. आणि जो वाजवायचा शंख असतो तो तुम्ही आणला तर अतिशय उत्तम. माझं सुद्धा चाललंय तो आणायचा, म्हणजे आवाज येतो त्यातनं, आपण त्याला वाजवू शकतो. हा दक्षिणावर्ती वेगळा आहे आणि वाजवायचा शंख वेगळा आहे. एकदा मला एका ताईंनी कमेंट केली होती की ताई तुम्ही जो देव घरात दक्षिणावर्ती शंख ठेवला आहे तर तो आपण वाजवू शकतो का, म्हणजे फुंकू शकतो का, तर नाही, तो जो वाजवायचा असतो त्यातनं ध्वनी बाहेर पडतात, म्हणजे आवाज येतो, तर तो म्हणजे देवपूजेनंतर वाजवायचा असतो. आपण देवपूजा झाली की त्यानंतर तो वाजवायचा असतो. तर तो मोठा येतो, मोठा छोटा, त्यात बरेच प्रकार आहेत, तर तसा तुम्हाला आणायचा, तो सुद्धा तुम्ही आणू शकतात. म्हणजे खूप छान असं वातावरण मंगलमय होतं त्याचं, तो सुद्धा तुम्ही आणू शकतात. तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही कुबेर यंत्र घेऊन या. कुबेर यंत्र सुद्धा आपल्या देवघरात असणं खूप गरजेचं असतं. देवघरात ठेवू शकतो किंवा आपण आपल्या जिथे पैसे ठेवतो तिथे लॉकरमध्ये सुद्धा कुबेर यंत्र आपण ठेवू शकतो. तर अशा या महत्त्वाच्या वस्तू आहेत. तर या वस्तू तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आत्ताच घेऊन या. ज्या वस्तू तुमच्याकडे नसतील त्या घेऊन या आणि कोणाला तरी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ज्यांना ही माहिती नाही त्यांना ही माहिती द्या, म्हणजे ते सुद्धा या वस्तू लवकरात लवकर आणतील. तर अशा या महत्त्वाच्या छोट्या छोट्या वस्तू आहेत, ज्या तुम्हाला शक्य आहे त्या तुम्ही नक्की आणा आणि त्यावर सेवा नक्की करा. फक्त देवघरात देव आणायचे किंवा कोणी काही सांगितलं वस्तू आणायला ठेवायचं असं होत नाही, त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. तुम्ही त्या वस्तू आणणार, त्यावर तुम्ही सेवा करणार, तर नक्कीच तुम्हाला 100% काय 1001% त्याचं फळ मिळणारच आहे. परंतु सेवा करणं आपल्याला गरजेचं आहे. सेवा करा, सेवेला महत्त्व द्या, इतकंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईव्ह टेली फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.